तर कसे मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज आजची ब्लॉग स्टार्टिंग मध्ये सकाळी झालेली गाईज. आता आम्ही चहा वगैरे घेतलेली, चहा खारी खाल्लेली ती गाईज आता आम्ही. आणि आजचा दिवस असं वाटतंय एकदम थंड थंड आहे आजचा दिवस, जास्त गरमी नाही होते. आणि गाईज मी आता थोडी सायकल खेळतो. तिथं माझी सायकल आहे आणि इथं बाबा बसलेले आहे बघा. बाबा बाबा आज घरी आहे वाटतं. नाही रे बाबा, जायचंय, पैसे आणायचे मला. आणि आई काय करते तुम्हाला दाखवतो. आई काय करते, हे काय घेऊन पाठवलं? आई इथं झाडू मारते. गुड मॉर्निंग गाईज. गाईज आमच्या आता एक बाळ आलं होतं शेजारचं, तर त्यांनी बघा किती घाण करून. शेजारचं नाही, ते माझ्या मैत्रिणीचं आहे. शेजारचं आहे का ते? किती क्यूट होतं ना ते. आपण गाईजला उद्या दाखवू त्याला. हा गाईज उद्या येईन ते डबल. आमच्या इथं दररोज येतं आता ते. आणि गाईज मी आता इथं सायकल खेळतो. तर गाईज मी आता इथं सायकल खेळून आलेलो आणि खूप दमलेलो गाईज. मी पाण्याची जार पण आणली सायकलीवर मागं ठेवून. आणि गाईज इतका घाम येतो, इतका घाम येतो आहे. आणि मी आता इथं स्पीकर लावतो थोडेसे गाणे. आणि ते बघा तिला गाईज आई बसलेली. आई आणि गाईज मी आता थोडंसं फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि थोडे गाणे लावतो. तर गाईज मी आता इथे गाणे ऐकत होतो आई आणि मी. आणि आता मी इथं कूलरमध्ये पाणी भरतोय गाईज. खूप हार्ड काम आहे. आणि आता इतकं पाणी आहे, आता मी पाणी भरतो. तर गाईज फायनली मी आता इथं कूलर भरलेलं आहे आणि इतकं दमलेलं आहे गाईज. मी आता आंघोळ करतो आणि जर चांगले कपडे घालतो गाईज. मी किती दिवसापासून आंघोळ करतो ते एकच घालतो, टी शर्ट. कारण मला हे खूप आवडतं ढिल्ला वगैरे. आज काहीतरी नवीन घालून बघू. माझं एक शर्ट आहे गाईज, पण त्याला हेच नाही, पूर्ण आडे आडे पडलेलं आहे, त्याला इस्त्री करावं लागणार आहे. आणि आई इकडं देवपूजा करते गाईज, आहे ना आई? भरपूर झाले घरात. इकडं बघ, तिथं आई देवपूजा करते गाईज. असं काऊन? कारण की आईचा चेहरा दिसल्यावर मग ती उजेड येतं. आणि इतकी गरमी होती गाईज. मला वाटलं होतं सकाळी थोडं थंड वातावरण होतं, पण आता खूप गरमी झालेली आहे. आता मी थंड थंड पाण्याने मस्त आंघोळ करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर गाईज आता मी रेडी झालेलो आहे, मस्त आंघोळ केलेली आहे आणि हे शर्ट घातलेलं आहे आणि कूलर वगैरे लावतो आणि आईला दाखवतो किती घाम आलेलं आहे. आई इथं इतक्या गरमीमध्ये स्वयंपाक करते किचनमध्ये, आहे ना आई? तुला दम आलू खायचा आहे ना? दम आलू काही आज आई दम आलू करणार आहे. ह्याच्यामध्ये बटाटे उकडायला टाकलेले आहे आणि पोळ्या करते आई. आणि मला भूक लागलेली आहे. नाश्ता नाही केला ना आज? हो. डायरेक्ट. तर काही मला खूप जास्त भूक लागली होती, तर मी इथं चिवडा आणि कांदा खातोय टी व्ही बघता बघता. कूलर वगैरे लावलेलं आहे आणि भूक खूप लागली म्हणून. आणि आता आई दम आलू बनवते, तरच मी चिवडा खातो. तर काही जेव्हा का आईने इथं मस्त एकदम भारी दम आलू, पोळी, कांदा आणि मीठ इथं ताट आहे बघा गाईच, किती भारी चमकतं आहे. आणि मी इथं टी व्ही बघतो आणि इथं कूलर तर चालूच आहे. आणि मी जेवण करतो, एकदम भारी भाजी वाटते. तर गाईज आता आम्ही पाणी भरलो होतं आता, आणि इतकं गरमी होती आहे, तर कूलर लावलेलं आहे. आणि राई इतकं काहीच पाणी झालं आणि इतकं हे झालं. आणि शिडी होती काय आमच्या घरामध्ये, तर ती शिडी आम्ही आता तिथं नेऊन दिलेली आहे. आईच्या पायाला पण लागली होती. आणि आम्ही आता पूर्ण पाणी वगैरे पण भरलेलं आहे. पाण्याचं सीन नाही दाखवलं, इतकी हे होते काहीच गरमी होते. तुम्हाला दाखवतो, पाणी भरलं होतं आम्ही. पाणीच नव्हतं आम्हाला, तर पाणी काहीच एक ठिकाणी ती बोर होती. आमच्याकडं बोर नाही ना, तर त्यांचं 2-3 वर्षापासून त्यांनी बोर चालूच नव्हती केली, तर त्यांच्याकडून आम्ही आता पाणी घेतो. ते तिथं राहिलं नाही म्हणून. तर आता उन्हाळ्यामध्ये एवढं नंतर मग पाणी येऊनच जातो दुसऱ्यांच्या बोरला, तिथून पाणी घेत असतो आम्ही. आता मी टी व्ही बघतो काहीच. तर काहीच आता वाजले 6:30. मी झोपलेलोच होतो आणि आईने एक पिक्चर लावून दिला होता, तो पिक्चर बघतोय आता. म्हणजे 6 वाजता झोपलो होता, तर आई पिक्चर बघत बसलो होतं. आणि आई म्हणते आपल्याला रेडिओ, आपल्याला कुठंतरी बाहेर जायचं आहे, तर बघू कुठं जायचं आहे. बाबा यायला लागले,
बाबा सकाळपासून घरी नाही आले, सकाळपासून. तर आता टाईम भेटलेला आहे तर बाबा म्हणे आपण जाऊन येऊ मार्केटमध्ये काहीतरी आणायचं आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. मी आता रेडी होतो गाईज. तर काही तिथं बाबा आलेले आणि आता मी इथं सगळे चहा घेतोय. हे बघा बाबा तुम्ही सकाळपासून तिथेच होते आहे ना? ते बताशेचं भाडं आहे. बताशेचं भाडं होतं मला, मी तिकडेच होतो. आणि आम्ही हे पिक्चर बघतो इथं. आणि काही आता मी इथं चहा घेतो. आम्हाला बाहेर जायचं बाबा. आई रेडी हो ना? रेडी होते हा. तर काहीच मी रेडी झालेलो आहे. आम्ही सगळं, मी आता किती दिवसानंतर व्हाईट शर्ट घातलेलं आहे, मला खूप घालू वाटलं होतं म्हणून. आणि बाबा पण रेडी झालेले, इथं आई पण. तर चलो. तर काही तिथं आता आम्ही चाललेलो होते मार्केटमध्ये. आता इथं हनुमान नगरला पोचलेलो आहे गाईज आम्ही. आता किती छान वाटतं इथं. तर चला मार्केटमध्ये खूप गर्दी गाईज आज बघा. आणि आईला काय म्हणते तुम्ही मला नूडल्स वाटते तर बघू भेटले तर काही तिथं आता आम्ही थांबलो होतो आणि कचोरी घेतलेली इथं. सॉस पण आणा ना. हे बघा पण पांढरी पांढरी थोडी कचोरी. तर काही आम्ही आता कचोरी खातो. तर काही आता आम्ही इथं मोंड्यामध्ये आलेलो आहे. हे बघा इथं मोंड्यामध्ये. आणि काहीच ती कचोरी इतकी गरम होती आता तोंडात भाजलंय. हे बघा काहीच हे मोंडा आहे. होलसेल सामान तर काहीच मी किती वेळचं यांचं वेट करतो ते तिथे गेलेले आहे. आणि मी इतकं बोर झालेलं आहे रिक्षामध्ये. बघा तुम्हाला दाखवतो इथलचं वातावरण किती छान आहे वातावरण. आणि एकदम बार गाड्या 24 घंटे गाड्या चालतात असं वाटतं इथं. आता मी यांचं वेट करतो कधी. डायरेक्ट आता इथं आमची जार फुटली होती गाईज पाण्याची. आम्ही ते घेण्यासाठी इथं प्लास्टिकच्या याच्यामध्ये गेलेले आई बाबा. ते बघा जार बघताय. आणि डबल इथं आम्ही साधनमध्ये आलेले गाईच बघा. गाईज असं वाटतं इकडं सिटीमध्येच राहावं. इथं एकदम शांत आहे. तिथं एकदम गाड्या होत्या गाईज. तर गाईज फायनली आम्ही इथं नवीन जार घेतलेलं आहे. बघा गाईज किती भारी दिसतं, एकदम ट्रान्सपरंट आहे. हां नवीन एकदम असं वाटतं काचंच आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी वापस. इंधन वगैरे घ्यायचे काही काही नाही घ्यायचं डायरेक्ट घरी. तर गाईज आता मी एका ठिकाणी थांबलो होतो मोंड्यामध्ये ते हे घेण्यासाठी किराणा थोडासा. सोयाबीन संपली होती, पोहे अजून काय घेतला आहे आणि शॅम्पू घेतले आम्ही. साबण पण घेतले. आता आम्ही घरी चाललेलो आहे. तर चला बघा गाईज मार्केट. तिथं काहीतरी गाईज फंक्शन आहे वाटतं. तर गाईज आता आम्ही इथं नूडल्स खाण्यासाठी थांबलेलो आहे. बघा आईन बाबाचे इथं नूडल्स आलेले आहे. मला नाही आवडत काही ते नूडल्स. इथं गोबी आहे दिसतच नाही काही, ती गोबी चमकती आहे. बाबा नूडल्स खाती आई. आणि चला थोडंसं टेस्ट करून बघतो मी. आणि आता डायरेक्ट घरी जायचं. तर फायनली काय आम्ही आलेलो आहे. आणि मी आलेलं टी शर्ट घातलेलं गाईच एकदम अशी गरमी होत होती. आणि आई पण येत आहे गाईच. आणि आम्ही इतकं गरमी होती आता थोडं थंड वाटतंय. सिटीमध्ये गरमी होती जास्त. गाईज आम्ही खूप सारं सामान आणलं होतं. बघा नवीन जार आणि सोयाबीन संपली होती आमची, पोह्याचं पाकीट वगैरे. आणि हे बघा शेवळ्या बाजूच्या मावशीने दिल्या. आणि माझं त्या नूडल्सने पोट नाही भरला तर काहीतरी खाऊ वाटते गाईच्या पण. आई दुपारची भाजी होती ना बटाट्याची तर गाईच ते खातो. ते नूडल्स मला आवडत नाही गाईच जास्त. नाही. आणि आईने मस्त खाल्ला. आई छान दिसते तू आज. थँक्यू. तर गाईज आजचा व्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनल करा, सबस्क्राईब करा. काय तुम्ही सबस्क्राईबर करत नाही प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू त्याच्या व्लॉगमध्ये. तर बाय.